नमस्कार. माझा जिल्हा भंडारा जिल्हा या यूट्यूब चॅनलकडून आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आज मी तुम्हाला एका खेडेगावी घेऊन जाणार आहे. त्या खेडेगावाचं नाव आहे चकारा. चकारा हे गाव तसे वैशिष्ट्यपूर्ण आहे. या गावाचे वैशिष्ट्य आपण त्या गावातच जाऊन समजून घेऊ. तत्पूर्वी मी या गावाची निवड का केली आहे मित्र हो, आपण आपल्या मित्रमंडळीसोबत परिवारासोबत आपण पार्टी करण्यासाठी एखाद्या ठिकाणी जात असतो. तर हे जे चकारा गाव आहे हे पार्टीसाठी अतिशय उत्तम गाव आहे. तेव्हा आपण परिवारासहित मित्रमंडळीसहित या गावाला येऊन पार्टीचा आनंद घ्यावा हा एक माझा उद्देश आहे. आणि या उद्देशाने मी या गावाची शूटिंग करून आपल्या माहितीसाठी हे गाव नजरेस आणून देणार आहे. चकारा या खेडेगावाला जर भेट द्यायची असेल पार्टीच्या निमित्तानं किंवा इतर उद्देशानं, तर तुम्हाला सर्वप्रथम अड्याळ या शहराला भेट द्यावी लागेल. हे जे ठिकाण आहे हे अड्याळ शहर आहे. हे अड्याळ शहर भंडारा शहर ते पवनी शहर या दोन शहरांना जोडणारा जो राज्य महामार्ग आहे त्या राज्य महामार्गावर अड्याळ हे शहर आहे. आणि अड्याळ या शहरावरूनच चकाराला जाण्यासाठी हा एक मार्ग पडतो आहे. या मार्गाने आपल्याला चकाराला जाता येईल. या व्हिडिओ शूटिंगच्या कामात मला मदत करण्यासाठी माझे काही सहकारी मला लाभलेले आहेत. त्यांच्यामध्ये सर्वप्रथम मी परिचय करून देत आहे. सदानंदजी धारगावे साहेब हे भरपूर संस्था आणि संघटना चालवतात. त्याच्यामध्ये विदर्भवादी शेतकरी संघटना त्यांचे ते संस्थापक आहेत. आणि पुढे आपण त्यांची एक मुलाखत त्या ठिकाणी घेऊनच घेऊ, तेव्हा ते आपल्या मुखातूनच आपल्या वाणीतून आपला परिचय देतील. दुसरा आहे प्रणय मेश्राम, हा सुद्धा माझ्यासोबत शूटिंगच्या कामात मदत करण्यासाठी येत आहे. आणि तिसरे जे पर्सन आहे ते आहेत संजय मोहनकर, हे BSPचे जिल्हा कार्यकर्ता आहेत आणि हे सुद्धा माझ्यासोबत या कामामध्ये सहभाग घेत आहेत. तेव्हा आता आम्ही चौघही लोक चकारा या गावाकडे प्रस्थान करत आहोत. काही सेकंदातच आपण चकारा गावात पोहोचत आहोत. हा समोर बघा फलक दिसतो आहे, हेच ते चकारा गाव. बघा हा फलक लागलेला आहे चकारा गावाचा. अड्याळवरून अगदी 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. हा बघा, हा अड्याळकडे जातो आहे. आणि अशा प्रकारे अड्याळवरून या गावाला आपल्याला भेट देण्यासाठी यावं लागते. हा फलक बघा. प्रवेशद्वाराची कमान ग्रामपंचायत चकारा आपले सहर्ष स्वागत करीत आहे असं लिहिलेली एक कमान. रस्त्याने जाता जाता हे एक साधे घर दिसते आहे. बघून घेऊ आपण त्याचा परिसर कसा आहे, रचना कशी आहे. कविलीचं घर आहे. घराच्या आजूबाजूला प्रशस्त अशी भरपूर मोकळी जागा आहे.
झूम करून थोडी चौफेर नजर घातल्यावर आपल्याला या प्रकारचे दृश्य दिसेल. बघा, हा गेट दिसतो आहे. झूम करून पाहत आहोत आपण. हा गोसे प्रकल्पाकडे मार्ग जातो आहे. म्हणजे या गावून आपल्याला गोसेला भेट देता येते. आता आम्ही गाव फिरायला पुढे पुढे जात आहोत. मित्र हो, मी सुरुवातीलाच तुम्हाला या गावाचे वैशिष्ट्य सांगितले आहे की पहिल्या दृष्टीने हे गाव 100% बुद्धिस्ट गाव आहे. आणि याच गावाच्या लगत इथून काही मीटर अंतरावर एक बुद्धाची टेकडी आहे. हे बघा, अशोक चक्र वगैरे आहेत, त्याच्यावरून हे बुद्धिस्ट गाव आहे कळते. आणि हा सरकारी स्वस्त धान्य दुकान. तर सांगायचं की 500, 400, 500 मीटर अंतरावर बुद्धाची टेकडी आहे आणि ती निसर्गरम्य परिसरात आहे. तर ते दुसरं वैशिष्ट्य. अशा प्रकारे हे गाव वैशिष्ट्यपूर्ण आहे. ह्या छोट्या छोट्या गल्ल्यात आपण जात आहोत. या ठिकाणी जी घरं बनली आहेत ती रमाई आवास योजनेअंतर्गत बनली आहेत. कारण की इथं SCचे लोक, बुद्धिस्ट लोक राहतात. जे लोक शेड्यूल कास्टचे नाही, जे लोक बुद्धिस्ट नाहीत, त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलसाठी रक्कम मिळते. परंतु जे बुद्धिस्ट आहेत, शेड्यूल कास्टचे लोक आहेत, त्यांना रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुलसाठी अनुदान उपलब्ध होत असते. तर या ठिकाणी कच्ची घरं तुम्हाला कमी पाहायला मिळतील. इथं मोठी घरं आहेत, मजबूत घरं आहेत, पण गल्या अगदी छोटे छोटे आहेत. बस हे शेवटची गली आहे, म्हणजे संपली. इथं रस्ता संपतो आहे. धारगावे साहेब आणि संजय मोहनकर यांचा हा गाव परिचित आहे. त्याच्यामुळे ते पुढे पुढे जाऊन आपल्याला एक एक गली दाखवत आहेत. या ठिकाणी गली, घराची रचना, गावाची रचना हे पाहण्यासारखं आहे. घरं लागून लागून नाही आहेत, दूर दूर आहेत. भरपूर प्रशस्त जागा आहे प्रत्येक घराला. ही एक गली जात आहे. अगदी छोट्या छोट्या गल्या आहेत. आणि या गावच्या वस्तीकडे जर आपण पाहिला तर प्रत्येक घराला भाजीपाल्याची लागवड केलेली अशी तुम्हाला वाडी दिसेल. याला वाडी म्हणतात, जिथं भाजीपाल्याची लागवड केली जाते. तर हे बघा, हे बघा, छोटीशी गली आहे. हे बौद्ध विहार आहे. 100% लोक या ठिकाणी बुद्धिस्ट समाजाचे राहतात. आणि त्या दृष्टीने हे गाव एक प्रकारचे वैशिष्ट्यपूर्ण ठरते आहे. ही सार्वजनिक विहीर. पावसाळा असल्यामुळे विहीर तुडुंब भरली आहे. ही एक छोटीशी गली. ही मोकळी जागा. गाव अगदी छोटंसं आहे.
या गलीमध्ये इथपर्यंतच घर आहेत. अशोक चक्र भिंतीला यावरूनही इथं बुद्धिस्ट लोकांची संख्या जास्त असल्याची जाणीव होते. छोट्या छोट्या गल्या आहेत या गावाला. ही बघा एक छोटी गली. या गलीनं आपण जाऊन पाहू. झाडा झुडपांनी वेढलेले घरं. हीच खरी गावची संस्कृती आहे. या ठिकाणी इथं गली संपलेली आहे. ग्रामीण जीवनाची ओळख करून देणारे हे दृश्य. मी शूटिंग करत आहे हे लक्षात आल्यानंतर इथल्या महिला मंडळी भगिनी या ठिकाणी सगळं गोळा झालेले आहेत आणि आमच्या धारगावे साहेबांना सुद्धा यांना एकत्रित केलेले आहेत. बघू यांच्याकडून आपल्याला कोणकोणत्या प्रकारची माहिती मिळते आणि या गावाविषयी काय काय आपल्याला माहिती देऊ शकतात ते सुद्धा आपण यांच्या माध्यमातून जाणून घेऊ. सर्वप्रथम तुम्ही कोणीतरी सांगा की या गावाचं नाव चकारा का पडलं आहे? माहिती राहीन ते सांगतील आपल्याला. अच्छा, माहित नाही तुम्हाला? मी विचारेन. अच्छा, सगळं नवीन आहे. तुम्ही म्हणजे चकारा गाव म्हणत होते, पण हा. आता कोणी आता चकारा गाव कसा पडला हा. तर त्या पूर्वजांनाच माहित असेल. हो का? हो. बरं. आणि याची जास्त मला चकवा बुलवते, दहा बुलवते, तो तोही नव्हे. त्याच्या पूर्वीच हे नाव चकारा गाव पडला. या गावात बौद्ध समाजाचे किती लोक आहेत? या गावात बौद्ध समाजाचे गाव म्हणजे पूर्ण गाव आहे. पूर्णच गाव आहे. आणि इतर समाजाचे? इतर समाजाचे ढेबर समाजाचे 4-5 गाव. अच्छा कुमार समाजाचे 4-5. अच्छा अच्छा. यांच्या माहितीवरून आपल्या हे लक्षात येते की हे जे मी तुम्हाला सांगितलं या गावाचे वैशिष्ट्य की हे गाव बुद्धिस्ट आहे. आणि यांच्या वाणीतूनच आपण ऐकलं की जास्तीत जास्त गाव बौद्ध समाजाचे आहेत आणि 2-4 घरं ढिवर समाजाची आहेत आणि एक घर ढिवर आणि कुंभार समाजाचे आहेत. तर अशाप्रमाणे हे गाव बौद्ध समाजासाठी वैशिष्ट्यपूर्ण ठरते आहे. आणि आज आपण वैशिष्ट्यपूर्ण ही गोष्ट लक्षात घेऊन या गावाची शूटिंग करत आहोत आपण. आता वर्षाच्या हरकांच्या काळात जवळजवळ 25-26 वर्ष झाले ते सरपंच कंटिन्यू 5वी-6वी रेजी म्हणून गावात लहान आहे. कधी पण खेड्यापाड्याच्या मनाला नाही का एकच व्यक्ती सरपंच राहणे म्हणजे ते तसं कारण एक तर सर्व म्हणजे बोल ना करत असतो तुला गावाला गल्ल्या गल्ल्या गाव फिरून आता आम्ही डांबरी रस्त्यावर आलो आहे. या डांबरी रस्त्याने या गावाचे 2 भाग पाडलेले आहेत. हा आड्याळकडे मार्ग जातो आणि हा गोसे प्रकल्पाकडे जातो आहे. प्रत्येक खेडेगावाला एक तरी पानटपरी असते. तशी पानटपरी याही गावामध्ये आहे. छोट्या मोठ्या गरजा भागवत असतात. संजू
हे दुसरे एक बौद्ध विहार आहे. भव्य पटांगण आहे. हे बघा, आपण बौद्ध विहाराकडे जात आहोत. आनंद बौद्ध विहार चकारा असे या बौद्ध विहाराचे नाव आहे. हा बौद्ध विहाराच्या आजूबाजूचा परिसर हा बघा. आणि हा जो मार्ग आहे हा बुद्धाच्या टेकडीकडे जातो आहे. आनंद बौद्ध विहार चकारा या बौद्ध विहाराजवळून हा मार्ग टेकडीकडे जातो आहे. आणि आता आम्ही टेकडीकडे प्रस्थान करत आहोत. किती कोणता रस्ता? इथून फार कमी अंतरावर आहे, काही मीटर अंतरावर आहे. एक महाराज बसत होता. काही दिवस खूप चालला. आणि ही बुद्धाची टेकडी म्हणजे चकारा गावचे दुसरे वैशिष्ट्य. पार्टीसाठी अतिशय उत्तम ठिकाण आहे. निसर्गरम्य परिसर आहे आजूबाजूला. टेकडीच्या परिसरामध्ये येऊन पोहोचलो. हा टेकडीचा प्रवेशद्वार, बौद्ध विहाराचा प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यानंतर या प्रकारचा परिसर आपल्याला पाहायला मिळतो. भव्य पटांगण, सिमेंटच्या टाईल्सचा वापर करून तयार केलेला पटांगण. या टेकडीचा आणि या टेकडीतील बौद्ध विहाराचा परिसर कसा आहे ते आपण सर्वप्रथम पाहून घेऊ. मी तुम्हाला परिसराचा सभोवताल दाखवत आहे. या ठिकाणी परिसराला कंपाऊंडसुद्धा केलेलं आहे. मोठी मोठी झाडं आहेत, उन्हाळ्यामध्ये सावली देतात. भव्य असा मोठा परिसर आहे आणि मोकळी जागासुद्धा खूप आहे. हे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक पूर्णाकृती मूर्ती आहे, दान स्वरूपात प्राप्त झाली. आणि हे जे शेजारी मंदिर आहे हे विक्तू बाबाचं मंदिर आहे. या मंदिराच्या अगदी समोर भगवान बुद्धाचंही मंदिर आहे. इथून पुढे गेल्यावर तथागत भगवान बुद्धाची एक छोटीशी उभी पूर्णाकृती मूर्ती या ठिकाणी दिसते आहे. या मूर्तीच्या पाठीमागे मेडिटेशन हॉल आहे, सांस्कृतिक हॉल आहे. या ठिकाणी चर्चासत्र, समारंभ वगैरे भरवण्यात येते. या ठिकाणी बौद्ध भिक्खूसाठी ह्या खोल्या उपलब्ध आहेत. या हॉलमध्ये तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्तीसुद्धा आहे. इथं सांस्कृतिक कार्यक्रम, चर्चासत्र, समारंभ काही करता येते असे ठिकाण. या ठिकाणी नव्याने उभारण्यात आलेले हे पुतळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध. या परिसरामध्ये प्रसाधन गृहाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. नळ फिटिंग वगैरे सगळं झाली आहे, फक्त पाण्याची टाकी बसवायची आहे. हे प्रसाधन गृह आहे. तसेच पाण्याची सोय म्हणून या ठिकाणी बोरवेल सुद्धा आहे. या बोरवेलला सतत पाणी असतो.
हा माहितीपट तुम्हाला कसा वाटला याविषयी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. या निमित्तानं मी भीमराज वैद्य आपली रजा घेत आहे. तेव्हा आपण पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत आपण इथेच थांबू.